आणि बातमी सोलापूरमधून आहे। उजनी धरणावर होणाऱ्या जलपर्यटन स्थळाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। धरणग्रस्त शेतकऱ्यांचं उजनी धरणात जलसमाधी आंदोलन सुरू आहे। उजनी धरण क्षेत्रामध्ये जलपर्यटन केंद्रास 200 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। धरणग्रस्त शेतकऱ्यांचा जलपर्यटन केंद्राला मात्र तीव्र विरोध आहे आणि त्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। संदीप शिंदे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संदीप, या सगळ्या गावकऱ्यांचा ग्रामस्थांचा नेमका विरोध काय? नक्कीच जर पाहिलं आपण तर सोलापूर जिल्ह्यासह 5 जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये उजनी धरण क्षेत्रामध्ये जे आहे ते 200 कोटीच्या विकास आराखड्याला जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यापूर्वी जे आहे ते जलपर्यटन केंद्रासाठी इथं मंजुरी दिली आहे। आणि आपण जर पाहिलं तर हे उजनी सह धरणग्रस्त शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात की मागील जवळपास 1.5 ते 2 तासापासून हे आंदोलक शेतकरी जे आहे ते उजनी धरणामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करतात। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी मागील काही महिन्यापूर्वी जलपर्यटन केंद्र व्हावं आणि सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी म्हणून धरण क्षेत्रामध्ये जे आहे ते 200 कोटीचा विकास आराखडा मंजूर करून जलपर्यटन केंद्राला मंजुरी दिली होती। तत्पूर्वी या धरण क्षेत्रातले जे ग्रस्त महिला असतील, नागरिक शेतकरी असतील, यांनी कमालीची आक्रमकता दर्शवली आहे आणि या जलपर्यटन केंद्राला विरोध जो आहे तो दर्शवण्यास सुरुवात केली आहे। धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेले सुरेश पाटील यांच्या बरोबर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।